आज दिवसभरातली अत्यंत महत्त्वाची घटना ती म्हणजे मिसिंग लिंकवर कोसळलेली दरड। त्या संदर्भातली बातमी आहे। मुंबई आणि पुण्याकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण अतिवृष्टीमुळे मुंबई पुणे मार्गावरील वाहतुकीला मोठा फटका बसला आहे आणि नव्यानंच सुरू करण्यात आलेल्या मिसिंग लिंक अर्थात कनेक्टिंग लिंक प्रकल्पावर दरड कोसळली होती। ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात, पण याच पद्धतीने, याच नाही तर याहीपेक्षा अधिक वेगानं धबधबा वरून कोसळत होता आणि हा ढिगारा पाहतोय, हा संध्याकाळी पर्यंत हा सगळा ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं। दरडीच्या सोबतच मोठ्या प्रमाणात माती आणि दगडांचा भाग हा खालती आला। वाहनांच्या लांबच लांब रांगा त्यामुळे दोन्ही बाजूला लागल्या होत्या। इथे दरड कोसळले लक्षात आल्यानंतर दुसऱ्या बाजूनी फार अलीकडेच वाहनं थांबवण्यात आली, त्यामुळे अनर्थ टळला। पण आता हा भाग हळूहळू म्हणजे मिसिंग लिंक साधारण 1-2 तासांपूर्वी आपण बातमी दिली होती सागर, त्याच्या अपडेट्स आपण हे बुलेटिन संपेपर्यंत देऊ, पण 3 ते 3.5 तासाने मिसिंग लिंक सुरू होणार होता। एक बाजू त्याची काही प्रमाणात सुरू करण्यात आली होती। हो, मुंबई पुणे वाहतूक सुरू होती, मात्र पुण्यावरून मुंबईच्या दिशेने येणारी जी वाहतूक होती ती बंद होती। त्या मार्गावरील एक लेन केवळ सुरू होती। मात्र आत्ताची स्थिती अशी आहे की हा मलबा पूर्णपणे हटवण्यात आलाय आणि सध्या ही वाहतूक सुरळीत करण्याचं काम प्रशासनानं हाती घेतलंय। आता इकडून जो पाण्याचा प्रवाह आपण बघतोय, आपण पण सगळ्यांनी बघितलाय। हा प्रवाह यापूर्वी कधी इकडनं आलेला नाहीये। हा मोठा प्रवाह आल्यामुळे त्याच्या मागनं दगड, मोठे मोठे दगड आले आणि जो आपला दर्शनी भागाचा बीम आहे त्याचा ऍक्च्युली स्ट्रक्चर किंवा बोगद्याची तसा काही तो दर्शनी भागाचा बीम जो आहे तो वरनं खाली कोलॅप्स झाला दगडांकडून। आता बऱ्यापैकी हटवण्याचं काम झालंय, अजून 1-2 तासात सगळं काम संपल। आजच्या या सरकारमध्ये जे काही सुरू आहे ते असहनीय आहे। एक गोष्ट कानावर आली होती की ज्यावेळेला मिसिंग लेनचं उद्घाटन झालं त्यावेळेला तिथे काय बळीगिळी पण दिला म्हणताय। म्हणजे हे सरकार करतं काय आहे? इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या, मोठे मोठे आकडे त्या ठिकाणी टाकायचे आणि सगळे गोंधळ घालायचे। म्हणजे आज जो प्रकार मिसिंग लिंक सोबत झालेला आहे, महाराष्ट्र तुम्हाला माफ करू नाही शकत। तिकडे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरची वाहतूक अद्यापही पूर्णतः सुरळीत झालेली नाही। पहाटे 4च्या सुमारास मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळली, त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती। कामशेत ते लोणावळा दरम्यान वाहनांच्या रांगाही लागल्या होत्या। दरम्यान द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचलंय आणि वाहतूक अत्यंत संथ गतीनं सुरू आहे। प्रशासनाकडून दरड हटवण्याचं आणि वाहतूक पूर्ववत करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। वाहन चालकांनी देखील संयम बाळगून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन सातत्यानं केलं जात आहे। आपल्या प्रेक्षकांच्या माहितीकरता ही आज दुपारची दृश्य आहेत, पण आता इथली स्थिती बऱ्यापैकी सामान्य झाली आहे। आणि तिकडे पुणे जिल्ह्यातल्या लोणावळा परिसरात देखील झालेल्या मुसळधार पावसामुळे मालवली गावात एक मोठी दुर्घटना घडलेली होती। मालवली गावातील वेदांत अकॅडमी परिसरामध्ये 20 पेक्षा अधिक नागरिक हे अडकून पडले होते। यामध्ये काही परदेशी नागरिकांचा सुद्धा समावेश होता। परिस्थितीची माहिती मिळताच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात PMRDAच्या आपत्ती निवारण पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य केलं। इथे अडकलेल्या सगळ्यांना सुखरूपपणे बाहेर काढलं। आत्ता बाहेर आल्यानंतर ही लोकं आपल्याला पूर्ण दिसत आहेत, पण जसं आतमध्ये आपण पाहतो आहोत जवळपास तळमजला अर्धा अधिक पाण्याखालती गेलेला आहे आणि या सगळ्यांना कसं बसं तिथून बाहेर काढण्यात आलं। तर अत्यंत प्रतिकूल हवामान आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये अडकलेल्या सगळ्याच नागरिकांची सुखरूपपणे सुटका करण्यात आली आहे। प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे आणि बचाव पथकाच्या कामगिरीचं आता सर्वत्र कौतुक केलं जात आहे। तर हे त्यामुळे अशा प्रकारची दृश्य ही वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहेत। काही ठिकाणी उत्साही पर्यटक अडकले होते। आज सकाळी सुद्धा लोणावळ्याच्या जवळ असेच होमस्टेमध्ये गेलेले काही नागरिक अडकले होते आणि NDTV मराठीनं त्यांची अडचण सांगितली, ती बातमी दाखवली। त्यानंतर प्रशासन तातडीनं घटनास्थळी पोहोचलं। या सगळ्यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी NDTV मराठीचे आभारही मानले। दरम्यान या कुटुंबानं
मळवली परिसरात एक बंगला बुक केलेला होता, पण पावसामुळे हा संपूर्ण परिसर जलमय बनला आणि हे कुटुंब या बंगल्यातच अडकून पडलेलं होतं. पावसामुळे रविवारी त्यांनी घरी न परतण्याचा निर्णय घेतलेला होता. मात्र सोमवारी परिस्थिती अजूनच बिकट बनली आणि एक अख्खी रात्र त्यांना अन्न पाण्याविना काढावी लागली होती. लहान मुलं आणि महिलांची अवस्था स्वाभाविकपणे अतिशय बिकट झाली. लहान मुलं तर बिचारी भुकेने कासावीस झाली होती. ही बातमी NDTV मराठीनं दाखवली, त्यांचा व्हिडिओ दाखवला, त्यांच्यासोबत लाईव्हमध्ये बातचीत केली. त्यांना आपल्या अँकरने आणि आपण NDTV मराठी चॅनल म्हणून त्यांना धीर दिला आणि त्यांना सांगितलं आपण की आम्ही मदत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. NDRFचं पथक तिथे पोहोचलं आणि मग या सगळ्या कुटुंबाची सुखरूप सुटका झाली. आणि महत्त्वाची बाब, या सुटकेनंतर NDTV मराठीचं या कुटुंबाने आभार मानले. जे आता ते रिच झालेले आहे ते आम्हाला घेण्यासाठी इन टोटल आम्ही 8 जण आहेत. खूप सारे छोटे मुलं, लेडीज आणि पूर्ण जण आहेत. आणि आमचे तुम्ही जर बघू शकता की माझा कॅमेरा चेंज करतो, सर्व आमच्या गाड्या हे सर्व याच्यात गेलेले आहे आणि रोड पूर्ण नदीसारखा वाहतोय. परिस्थिती कालपासूनच खूप गंभीर होत चालली होती, पण आम्हाला इथे काही स्थानिक लोक बोललेले की ही परिस्थिती हे होईल, पाणी जाईल आहे, तुम्ही आजच्या दिवस थांबा आणि उद्या निघू शकतात. बट रात्रीपासून आमच्या घरात पाणी गेलेलं, आम्ही रात्रभर झोपलेलो नाही. सो हे थोडे जण घ्यायला आलेले आहे रेस्क्यू करायला. सो आम्ही फर्स्ट त्याच्यात लेडीज आणि छोट्या मुलांना पाठवायचा विचार करतोय. तिकडे मावळ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाल्यासारखी स्थिती होती. मुंबई पुणेच्या जुन्या हायवेच्या इथे देहू रोड ते बडगाव या दरम्यान अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आणि वाहतूक ठप्प झाली होती. काही वाहन चालकांनी धोका पत्करून पाण्यामधून वाहनं घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. सातेगावाजवळ याच दरम्यान एक टेम्पो नाल्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. या टेम्पोमध्ये किती प्रवासी होते याबाबत अद्याप अधिकृतपणे माहिती मिळू शकलेली नाही.